नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी हवामान अभ्यास नेता जाताना आपण पाहणार आहोत 10 जून रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज. माझे सर्वांना एक विनंती आहे, हा व्हिडिओ मात्र तुम्ही नक्की बघा, कारण की हा व्हिडिओ थोडासा लॉंग होणार आहे. याचबरोबर IMDने आज डिक्लेअर केलं की मान्सून जी पुढची वाटचाल आहे ती हळूहळू पुढे सरकलं आहे. मान्सून हा मुंबई याचबरोबर ठाणे तसेच पुणे, अहमदनगरचा दक्षिण भाग असेल, याचबरोबर औरंगाबादचा दक्षिण भाग असेल, नांदेडचा दक्षिण भाग असेल, परभणी व कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा संपूर्ण भाग मान्सूनने व्यापलेला आज पाहायला मिळाले. याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये आज मुसळधार पद्धतीचाही पाऊस पडण्याची शक्यता आहे. कालही पुणे येथे खूप मुसळधार पाऊस पडला होता. त्या ठिकाणी जवळपास 25 ते 27 mm एवढा एका रात्रीमध्ये पावसाची नोंद झालेली. त्यामुळे पुण्यामध्ये ट्रॅफिकची जाम झालं होतं. त्याचबरोबर ठिकठिकाणी पाणी आपल्याला साठलेले पाहायला मिळालं होतं. येणाऱ्या 24 तास राज्याचा आपण जर पावसाचा खास करून जर विचार जर केला तर येणाऱ्या 24 तासामध्येही अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता आहे. आपण येणाऱ्या 24 तास राज्याचा पावसाचा विचार जर केला तर IMDने कोल्हापूर याचबरोबर सिंधुदुर्ग हे 2 जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी केला आहे व सांगली, कोल्हापूर, सातारा हा जो भाग आहे या भागामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. म्हणजे या काही भागामध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे, कारण या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता आहे आज रात्री ते उद्या रात्रीमध्ये. सर्वप्रथम आपण जर कोकणचा विचार जर केला तर कोकणातील सिंधुदुर्गमध्ये संपूर्ण जिल्हा हा ऑरेंज रेड अलर्ट आहे. या भागामध्ये म्हणजे देवगड, मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी, कुडाळ हा संपूर्ण भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे. तसेच कोल्हापूरमध्ये पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ तसेच शाहूवाडी, याचबरोबर बुद्रगड, आजरा, गडिंग्लज, चंदगड याही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता आहे. आपण जर कोकणचा विचार जर केला तर कोकणामधील रायगड याचबरोबर रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यामध्ये अतिशय मुसळधार पद्धतीचा पावसाची शक्यता आहे. रायगडचा जो उत्तरेकडील भाग आहे पेन, पाली, खालापूर या भागामध्ये मात्र हलक्या व मध्यम स्वरूपाचाच पावसाची शक्यता आहे. मान्सून या ठिकाणी पोहोचला आहे, मात्र आज जास्त ठिकाणी त्या ठिकाणी पावसाची शक्यता ही थोडीशी कमी आहे. पाऊस पडणार आहे पण जास्त पाऊस नाही. यात मात्र दक्षिण जो भाग आहे रत्नागिरी व रायगडचा दक्षिण भाग हा संपूर्ण भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस आहे. रत्नागिरीचं पाहिलं देवगड, याचबरोबर लांजा, रत्नागिरी, चिपळूण तसेच पाचल असेल, अनुस्कुरा घाट असेल याही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. आपण मुंबईचा जर विचार जर केला तर मुंबईमध्ये ढगाळ वातावरण आज दिवसभर राहणारा, याचबरोबर हलक्याच थेंब आपल्याला पाहायला मिळू शकतात. याचबरोबर वाडा, वसई, पालघर, ठाणे, जव्हार या भागामध्येही ढगाळ वातावरण राहील व काही भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता व काही भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळू शकतात. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार जर केला तर पश्चिम महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस आहे. आपण सांगलीचा विचार जर केला तर सांगलीमध्ये शिराळा याच्यामध्ये मंदूर असेल, आराळा असेल, याचबरोबर शिरशी, टाकळे, भैरवाडी तसेच पाचुंबरी, वाटेगाव, कासेगाव, याचबरोबर इस्लामपूर, पेठ या भागामध्ये अतिशय मुसळधार पद्धतीचा पाऊस पडणार. याचबरोबर सांगली जिल्हा असेल, मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, आटपाडी, खानापूर, विटा, याचबरोबर पलूस तसेच कवठेमहांकाळ, जतमधील कुंभारी, कोसारी, याचबरोबर संख, उमदी तसेच शेगाव या संपूर्ण भागामध्ये हे मध्यम व काही भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पावसाची आज आणि उद्याची शक्यता आहे. याचबरोबर आपण सोलापूरचा विचार केला तर पंढरपूर, मोहोळ, सोलापूर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, सांगोला, मंगळवेढा, माळशिरस या भागामध्येही अतिशय जोरदार पद्धतीचा पाऊस आहे, मुसळधार पाऊस आहे. याचबरोबर माढामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता. साताऱ्याचा विचार जर केला साताऱ्यामध्ये संपूर्ण जिल्हा वडूज, दहिवडे, फलटण, कोरेगाव, पाटण, कराड या भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. याचबरोबर मेढा, वाई तसेच शिरोळ आणि महाबळेश्वर व साताऱ्याचा शहर भाग या भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुण्याचा विचार केला तर पुण्यामध्येही आज मुसळधार पद्धतीचा पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी सध्या पाऊसही पडत आहे. याचबरोबर बारामती, इंदापूर, दौंड, हासोर, शिरोळ या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. याचबरोबर जुन्नर, खेड, राजगुरुनगर व जो घाटाकडचा भाग आहे लोणावळा, खंडाळा या भागामध्ये मध्यम व काही भागामध्ये जोरदार सरी आज पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर अहमदनगरमध्ये संपूर्ण अहमदनगरमध्ये दक्षिण भागच आहे. नगर, पाथर्डी, शेगाव, नेवासा, कर्जत, शिवगंज, पारण या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तरेकडे जो भाग आहे संपूर्ण अकोला, संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी हा या भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. याचबरोबर आपण मराठवाड्याचा विचार जर केला तर मराठवाड्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद ही छत्रपती संभाजीनगरमध्ये होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी क्लाउड खूप जमलेला आहे. लाईव्ह सॅटेलाईटनुसार जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी क्लाउड आहे. त्या ठिकाणी आता सध्या मुसळधार पद्धतीचा पाऊस सुरू आहे. याचबरोबर जालनामध्ये अंबड, परतूर याही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. तसेच बीडमधील गेवराई, पाटोदा, आष्टी, जामखेड व बीड शहर जो पश्चिमेकडील भाग आहे या भागामध्ये मध्यम व काही भागामध्ये अति जोरदार पावसाची शक्यता आहे. याचबरोबर धाराशिव, लातूर या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. नांदेडमध्ये काही भागामध्ये ढगाळ वातावरण व किनवट
तसेच हदगाव, भोकर, विलोली, लेवू या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण राहू शकतं, म्हणजे पावसाची शक्यता एकदम कमी आहे. याचबरोबर आपण हे परभणी आणि हिंगोलीचं जर पाहिलं तर परभणीमध्ये ढगाळ वातावरण राहू शकतो. पाथरी, जिंतूर या भागामध्ये 1-2 ठिकाणी मध्यम सरी पाहायला मिळू शकतो. उर्वरित ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची, हिंगोलीमध्येही ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर आपण विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती संपूर्ण जिल्हा असेल, यवतमाळ दक्षिण भाग असेल, या भागामध्ये ढगाळ वातावरण व 1-2 ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकते. हा भाग पावसामध्ये विदर्भात थोडासा कमी आहे. याचबरोबर वर्धाचा उत्तरेकडील भाग, आष्टी, कारंजा, आर्वी, तसं अमरावती उत्तरेकडील भाग, चंद्रबाजार, मोशी, वरुड हा भाग उत्तरेकडील या भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. याचबरोबर नागपूरचा उत्तरेकडील भाग, भंडारा, गोंदियाचा अति उत्तरेकडील भाग या ढगाळ वातावरण व 1-2 ठिकाणी लाईट रेन पडण्याची शक्यता आहे. बाकी दक्षिण भाग जो आहे हा त्या भागामध्ये कोणत्याही स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाही. याचबरोबर गडचिरोलीमध्ये चारमोशी, अहेरी, इटापल्ली या भागामध्ये 1-2 ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर चंद्रपूर जर पाहिलं तर गोडपिंडरी याच एका तालुक्यामध्ये हलक्या सरी व काही भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे.